नमस्कार. मी तुम्हाला प्रदोषची थोडीशी माहिती सांगणार आहे. तुम्हाला जर प्रदोष पकडायचा असेल तर कोणत्या प्रदोषपासून पकडावा, कसा पकडावा, तर ते तुम्हाला थोडीशी माहिती मी आज प्रदोषविषयी सांगणार आहे. प्रदोष हा शनी प्रदोष किंवा सोम प्रदोष. शनी प्रदोष हा खूप मोठा असतो. सगळ्या प्रदोषपेक्षा शनी प्रदोष खूप मोठा असतो आणि सोम प्रदोष. तुम्हाला जर उपवास करायचा असेल शनी प्रदोषचा तर तुम्हाला शनी प्रदोषपासूनच उपवास पुढचे करायला लागते. आपल्याला सुरू करायचे, आपण म्हणतो मला प्रदोष व्रत करायचं, तर कुठून सुरू करावं, तर ते शनी प्रदोष किंवा सोम प्रदोषपासून. सोम प्रदोषपेक्षाही शनी प्रदोष हा खूप मोठा आहे आणि तेव्हापासून आपण उपवास करू शकतो. प्रदोष हा कधी येतो तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी असा हा उपवास येतो. तर देवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचा अभिषेक करायचा आणि फलाहार राहून आपण उपवास दिवसभर करायचा आणि प्रदोष काळी आपण उपवास सोडायचा. बिना मिठाच्या पोळ्या करून त्या आपण दुधासोबत खायच्या आणि 2.5 पोळ्यांचा मलिदा करायचा. एक देवासाठी, एक गाईसाठी आणि एक आपल्यासाठी. तर एका भागामध्ये जो आपल्याला असतो त्या तो आपण खायचा आणि उपवास सोडायचा. असा हा उपवास प्रदोषाचं व्रत आहे. आणि तुम्हाला जर पूर्ण म्हणजे तुम्ही उपवास करा आणि मग बघा त्याचे काय फायदे आहे. उपवास केल्यानंतर तुम्हाला म्हणजे लगेच फायदा भेटत नाही, पण उपवासाचे आपल्याला काय महत्त्व आहे ते जसजसे आपण उपवास करतो उपवासाचे फायदे कळतात. तर आपण उपवासाला काहीच नाही, फक्त महादेवाच्या मंदिरात जायचं, पूजा अर्चा करायची आणि प्रदोषकाळी उपवास सोडायचा. तर असा उपवास केल्याने तुमचे दोष नक्की 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 तुमचे दोष दूर होतील याची याची खात्री मी देते. मी स्वतः हे उपवास करते. आज 8-9 वर्ष झाले तसे मी हे प्रदोषाचे उपवास करते आणि तुम्हालाही तेच सांगते की प्रदोष उपवास करा आणि त्याचा दोष कसा, आपला घरातला दोष कसा दूर होतो हे तुम्हाला एका उपवासात नाही कळणार, दुसऱ्या उपवासात नाही कळणार. जर तुम्हाला जर माझा अनुभव ऐकायचा असेल तर मोठा व्हिडिओ बघावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला मी सगळी माहिती सांगेन.